मार्ड नंतर आता इंडियन मेडिकल असोसिएशन सुद्धा आक्रमक झालेली आहे। आज इंडियन मेडिकल असोसिएशनचा देशव्यापी संप होतो आहे। कोलकात्यामधील महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणामध्ये आणि हत्येनंतर आता आंदोलन आपल्याला मोठ्या संख्येने उभं राहताना दिसतंय। आरोग्य सेवेवरती याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। गोरगरीब रुग्णांचे त्यामुळे हाल होण्याची शक्यता आहे। जिस दिन आज़ादी के दिन 15 अगस्त रात के 12 बजे जब प्रदेश के महिलाओं शांतिपूर्वक तरीके से मार्च निकल रहे थे, उन्होंने अपने आरजीकर के मित्रों के ऊपर दंगे करवाया है और वहाँ पर तुर्त चिकित्सा केंद्र में जाके सारा तोड़फोड़ मचा के वहाँ पर सभी डर का माहौल पैदा करवाया है। तो अभी हम उसके रिलेटेड में हम यही चाहते हैं कि वहाँ पर सबसे पहले लॉ एंड ऑर्डर पूरे तरीके से स्ट्रिक्टली फॉलो हो और उसके बाद हमारे रेजिडेंट डॉक्टर्स का पूरा तरीके से जो भी उनकी मांग है, जो जस्टिस दिलवाने के लिए है, वो पूरा करें और जितने भी लोग इन्वॉल्व है उनके ऊपर फेयर इंक्वायरी बिठाई जाए और सीबीआई उनके ऊपर कड़ी आरोप लगाए जाए। हमारा मार्च होने वाला था, उसको रातों रात रोक के ऐसी स्थिति पैदा कर दी जहाँ पे जो इमरजेंसी में जिन लोगों का शांतिपूर्वक इलाज हो रहा था, डॉक्टर्स ने अपनी इमरजेंसी सर्विसेज नहीं बंद करी थी। अब बिकॉज उन्होंने ये जो है ये एक्टिविटी क्रिएट करी है, एक न्यूसेंस क्रिएट किया है, इस वजह से वहाँ पे इमरजेंसी सर्विसेज भी प्रभावित हो रही है। अब आप बताइए इसके लिए कौन रिस्पॉन्सिबल है, डॉक्टर या वो लोग जिन्होंने आके ऐसी स्थिति क्रिएट कर दी जहाँ पे एक जिस सुरक्षा के लिए हम लड़ाई कर रहे थे, हमारी वो सुरक्षा उन्होंने और ज्यादा खत्म कर दी। तर डॉक्टरांच्या या संपाचा पुण्यामधील आरोग्य सेवेवरती सुद्धा मोठा परिणाम दिसतो आहे। पुणे शहरामधील खासगी रुग्णालयांमधील ओपीडी 24 तास बंद आहेत। ओपीडी बंद ठेवण्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनकडून निर्णय घेण्यात आलेला आहे। पुण्यामधील 900 रुग्णालयामधील 25 ते 30 हजार डॉक्टर्स संपामध्ये सहभागी झालेले आहेत। नियोजित शस्त्रक्रिया लांबणीवरती पडणार आहेत। पुण्यामधील रुग्णसेवा यामुळे विस्कळीत झालेली आहे। आणि याच विषयीचे ताजे अपडेट्स आपण घेऊया। पुण्यातनं प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, पुण्यामध्ये डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाचा मोठा फटका बसताना दिसतोय। नक्कीच आजपासून खरं तर हा सगळा संप आहे आणि गेले 4 दिवस जे आहेत ते मार्चचे निवासी डॉक्टर जे आहेत ससूनमधले ते सुद्धा संपावर आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांच्या रुग्णसेवेवर जो परिणाम होतोय तो तर होतोयच, त्याचबरोबर आजपासून खासगी डॉक्टर सुद्धा संपावर गेलेले आहेत। ओपीडी बंद ठेवण्यात आलेले आहेत। जवळपास शहरातील 20 ते 30 हजार डॉक्टर जे आहेत ते हे सगळ्या या कामबंद आंदोलनात सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर 900 रुग्णालय जे आहेत पुणे शहरात ते सुद्धा बंद असणार आहेत। त्यामुळे या सगळ्याचा परिणाम जो आहे तो रुग्णसेवेवर होणार आहे आणि ज्या रुग्णसेवेवर परिणाम होतोय तो आता आपल्याला हळूहळू ससूनमध्ये सुद्धा दिसतोय, कारण ससूनचे जे प्राचार्य आहेत, प्राध्यापक आहेत ते सगळेजण सेवा देत आहेत। मात्र 4 दिवसानंतर या सेवेवर परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळते। आज मात्र मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। मार्ड सोबतच मेडिकल असोसिएशनचे जे सदस्य आहेत, जे डॉक्टर संघटना आहेत, त्या सगळ्या सहभागी होणार आहेत। आज 10 वाजता पुण्यात मोठं आंदोलन होणार आहे। ससूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे डॉक्टर सगळे या आंदोलनात सहभागी होणार आहेत। त्यामुळे आज दिवसभरात रुग्णसेवेवर कसा परिणाम होतो हेही पाहणं महत्त्वाचं आहे। गुरु अर्थात धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।